काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला, ज्यामध्ये त्याला पोलीस कोर्टात घेऊन जात होते। मागे पोलिसांचा मोठा राबता आणि पुढे लॉरेन्स टस्सल दिसत होता। स्वतःला एखाद्या हिरोप्रमाणे समजणाऱ्या लॉरेन्सला सोशल मीडियावर त्याच्या समर्थकांनी जणू काही व्यवस्थेविरुद्ध लढणारा योद्धा म्हणून प्रोड्यूस केलं। त्या फोटोमध्ये त्याने एका विशिष्ट डिझाईनचं काळ्या आणि नारंगी रंगाचं जॅकेट घातलं होतं। बस इथूनच स्थानिक दुकानदारांनी आणि काही व्यापाऱ्यांनी या संधीचा फायदा घेत हुबेहूब तशीच जॅकेट्स बनवून त्यावरती थेट लॉरेन्स बिश्नोई असं नाव छापलं। दुकानदार इंस्टाग्रामवर या जॅकेटचे व्हिडिओ लॉरेन्सवाला जॅकेट अशा कॅप्शनसह अपलोड करून विकू लागले। बस बघता बघता हाच लॉरेन्स भरकटलेल्या तरुणांचा कधी गळ्यातील ताईत झाला ते समजलंच नाही। आजही सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईला सपोर्ट करतानाची अनेक अकाउंट आपल्याला दिसून येतील। जरा विचार करा, जर कोणत्याही तरुणाला विचारलं की तुझा आदर्श कोण, तर त्याचं उत्तर काय असायला हवं? छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, एपीजे अब्दुल कलाम किंवा मग एखादा शास्त्रज्ञ किंवा मग क्रीडापटू। पण आज आपल्या महाराष्ट्रातली आणि देशातील वास्तविकता यापेक्षा खूप भयंकर आहे। आज हजारो तरुण सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोई आणि पाकिस्तानात बसून भारताला टार्गेट करणाऱ्या शहजाद भट्टीच्या हातातील कठपुतली बनलेत। नुकतंच महाराष्ट्रातील एटीएसने जळगाव, पुणे, नाशिक आणि मराठवाड्यासह राज्यभरात तब्बल 175हून अधिक ठिकाणी छापे टाकले आणि भयंकर सत्य बाहेर आलं। आपल्याच मातीत राहणारे तरुण थेट या गँगस्टरच्या संपर्कात आहेत। पण प्रश्न हा आहे, हे नक्की घडतं का? हे गँगस्टर भारताबाहेर राहून तरुणांचा ब्रेन वॉश कसं करतात? सगळ्यात आधी नुकत्याच घडलेल्या या भयंकर घटनांची टाइमलाईन समजून घेऊया। दिल्ली पोलिसांनी पंजाब आणि दिल्लीतून शहजाद भट्टीच्या 6 हस्तकांना अटक केली होती, ज्यांनी दिल्लीत पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचला होता। त्यांच्याकडून मिळालेल्या लीड्सच्या आधारे इंटेलिजन्स ब्युरो, एटीएस आणि एसआयटी गेल्या 3 महिन्यांपासून एका मोठ्या सायबर नेटवर्कवर पाळत ठेवून होते। या कारवाईत पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि भुसावळ भागातील 8 तरुणांना ताब्यात घेतलं। यातील 7 जण पाकिस्तानी शहजाद भट्टीच्या तर 1 जण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात होते। पुण्यातून तब्बल 45 संशयितांना तर नाशिक परिक्षेत्रातून 21 जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली। यासोबतच छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि बीडमधून संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले। जेव्हा हे तरुण इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर लॉरेन्स बिश्नोईचा स्लो मोशन कोर्टातला व्हिडिओ पाहतात, ज्याच्या बॅकग्राऊंडला गँगस्टर स्टाईल संगीत वाजत असतं, तेव्हा त्यांना वाटतं की समाजात इज्जत मिळवायची असेल तर अशी भाईगिरी करून भीती आणि दहशत निर्माण करावी लागते। हे गँगस्टर दुबई आणि पाकिस्तानात बसून महाराष्ट्रातील जळगाव किंवा पुण्याच्या तरुणांपर्यंत पोहोचतात कसे? त्यांचा ब्रेनवॉश नेमका कसा केला जातो आणि पोलिसांच्या तपासामध्ये याचं काय भयंकर मोडस ऑपरेंडी समोर आली आहे ती समजून घ्या। सोशल मीडिया फिल्टरिंग पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी किंवा बिश्नोई गँगचे हँडलर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खोट्या अकाउंट्सवरून सक्रिय असतात। जे तरुण त्यांच्या व्हिडिओंवरती लाईक किंवा कमेंट करतात अथवा सोशल मीडिया पेजवर भाईगिरीचे स्टेटस ठेवतात, त्यांना ह्या हँडलर्स टार्गेट करतात। दुसरा मुद्दा म्हणजे एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन। एकदा तरुणाने प्रतिसाद दिला की त्याला नॉर्मल चॅटिंगवरून हलवून थेट सिग्नल किंवा टेलिग्राम सारख्या एन्क्रिप्टेड ॲप्सवर नेलं जातं, तेव्हा त्यांचे ग्रुप्स बनवले जातात। तिसरा मुद्दा म्हणजे सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन। गँगस्टरच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांमध्ये प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील बेरोजगार, कमी शिकलेले किंवा नैराश्यात असलेले तरुण असतात। हँडलर्स त्यांच्या धार्मिक भावना, सामाजिक प्रश्न किंवा व्यवस्थेविरुद्धच्या रागाचा गैरफायदा घेतात। आपल्या समाजावर अन्याय होत आहे आणि आपल्यालाच बदला घ्यावा लागेल असा विचार त्यांच्या डोक्यामध्ये ठासून भरतात। चौथा मुद्दा म्हणजे पैशांचा आमिष। सुरुवातीला यांना कोणतेही मोठे बॉम्बस्फोट किंवा हत्या करायला सांगत नाहीत। त्यांना अगदी लहान कामे दिली जातात, जसं की अमक्या एका इमारतीचा किंवा सरकारी ऑफिसचा फोटो काढून पाठव, या व्यक्तीवर लक्ष ठेव किंवा इथे एक लहानसं पाकिट पोहोचवून ये। या छोट्या कामांसाठी त्यांना झटपट 10 ते 20 हजार रुपये दिले जातात आणि नकळत तो तरुण एक स्लीपर सेल बनून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करतो। पोलिसांनी आतापर्यंत राज्यात केलेल्या कारवाईचा थोडक्यात आढावा घेऊयात। एप्रिल 2026 इंटेलिजन्स ब्युरो आणि विशेष तपास पथकाला सोशल मीडियावर काही विशिष्ट पाकिस्तानी हँडल्स भारतीय तरुणांना सातत्याने टार्गेट करत असल्याचं दिसून आलं।
13 मे 2026 रोजी महाराष्ट्र एटीएसनं मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसह राज्यातील 40हून अधिक ठिकाणी प्राथमिक छापे मारून 53 संशयितांची चौकशी केली होती, ज्यातून या डिजिटल नेटवर्कचं गांभीर्य स्पष्ट झालं। यानंतर आयबी, एटीएस आणि एसआयटीने संयुक्तपणे पुढील 3 महिने संशयित तरुणांच्या मोबाईल कॉल्स, टेलिग्राम चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांवर पाळत ठेवली। जून 2026 मध्ये दिल्लीतील हल्ल्याचा कट आणि महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं। दिल्ली पोलिसांनी पंजाब आणि दिल्लीतून शहजाद भट्टीच्या 6 दहशतवादी हस्तकांना अटक केली। पकडलेल्या गुंडांनी कबुली दिली की त्यांनी दिल्लीत अनेक ठिकाणी पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा कट रचला होता। यासाठी दानिश उर्फ चांद मिया नावाच्या तरुणाला अवघे 20,000 रुपयांचं आमिष दाखवण्यात आलं होतं। या आरोपींच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासातून समोर आलं की पाकिस्तानातील शहजाद भट्टी, त्याचा हस्तक आबिद जाट आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचं नेटवर्क थेट महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत पोहोचलं आहे। 10 जुलै 2026 ला मिशन ऑल आउटचा पहिला टप्पा राबवण्यात आला। एटीएसच्या 14 वेगवेगळ्या युनिटच्या 58 पथकांनी 10 जुलै रोजी अचानक मुंबई, जळगाव, जालना आणि नांदेडसह राज्यातील 102 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली। या पहिल्या मोठ्या टप्प्यात तब्बल 112 संशयित तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली। यामध्ये जालन्यातून 2 संशयित जाळ्यात आले होते। नाशिक व जळगाव एटीएस पथकानं जिल्हा अँटी टेररिस्ट ब्रँचच्या मदतीनं जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि भुसावळ भागात धडक कारवाई केली। येथून 8 संशयित तरुणांना उचलण्यात आलं। तपासात निष्पन्न झालं की यातील 7 जण थेट पाकिस्तानातील शहजाद भट्टीच्या, तर एक तरुण लॉरेन्स बिश्नोई गँगच्या थेट संपर्कात होता। भुसावळ येथे 2 दिवस या संशयितांचे डिजिटल पुरावे आणि कॉल रेकॉर्ड समोर ठेवून विचारपूस करण्यात आली। प्राथमिक तपासानंतर त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं असलं तरी त्यांच्या बँक खात्यांच्या फॉरेन्सिक तपासाचे काम अजूनही सुरू आहे। 15 जुलैला पुण्यात एटीएसचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक झाला। पथकाने 65 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली। 14 जुलैच्या पहाटे 7 वाजल्यापासून एटीएसने पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने तब्बल 65 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या। सोशल मीडियावर भट्टीच्या पोस्ट लाईक, कमेंट करणाऱ्या आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या 66 संशयितांपैकी 45 ते 47 जणांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। या सर्व संशयितांचे मोबाईल, लॅपटॉप, सिम कार्ड जप्त करण्यात आले। इंटरनेटवर त्यांनी केलेल्या चॅटचा डेटा देखील रिकव्हर केला जातो। पोलीस छापे टाकतील, एटीएस संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करेल आणि काही दिवसांनी हे तरुण सुटूनही येतील। जसे जळगावच्या काही तरुणांना पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं। पण विचार करा, जोपर्यंत आपण या समस्येच्या मुळाशी जात नाही तोपर्यंत नेमकं हे कसं थांबणार? गुन्हेगारीचा हा पसरणारा कर्करोग रोखण्यासाठी केवळ पोलिसांवरतीच विसंबून चालणार नाहीये, तर आपली मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाईलवरती नेमकं काय करतात, त्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक कुठून पैसे येतात, कोणाचं स्टेटस ठेवतात, याकडे सुद्धा पालकाने गंभीरतेने पाहणं लक्षच आहे। तरच या गँगस्टरच्या खोट्या दुनियेतून किंवा कोणत्याही ग्लॅमर किंवा शाही थाटामध्ये आपल्या मुलांना अडकवता येणार नाही। शेवट एकच, एन्काउंटर मध्ये काय होतं किंवा ते आयुष्यभर तुरुंगाच्या अंधाऱ्या कुठीमध्ये जातात, एवढंच यातून तात्पर्य निघू शकतं। जय महाराष्ट्र।